हे खत तयार करून जर तुम्ही वांग्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशी फुले आणि फळे लागण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंग मध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। जेव्हा आपण कुंडीमध्ये ही वांग्याची रोपे लावतो तेव्हा सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी, म्हणजे रोपांची वाढ ही चांगली होऊन त्याच्यावरती भरपूर फुले फळे ही लागत राहतात। आणि कुंडीची निवड करताना देखील 10 ते 12 इंचाच्या एका कुंडी एकच रोप लावावे, म्हणजे त्या झाडाची वाढ ही चांगली होते। कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुला फळांसाठी ही वेळोवेळी ही खते देणे हे आवश्यक असतेच, कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत असतात। मात्र जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र या झाडांना जास्त खताची म्हणजेच पोषक तत्वांची आवश्यकता असते। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडावरती भरपूर वांगी लागण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते। तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे। त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यासारख्या खतांचा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। तर आज मी हे शेणखत हे झाडाला वापरणार आहे। जेव्हा आपण शेणखताचा वापर करतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे। या शेणखतापासून मी हे लिक्विड खत तयार केलेले आहे। तर शेणखतापासून लिक्विड खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी असतात त्या पाण्यामध्ये 3 ते 4 दिवस अशा प्रकारे हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। आणि तयार झालेले हे जे खत आहे ते देखील झाडांना वापरताना ते डायरेक्ट न वापरता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे, कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। आणि आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही जर लिक्विड खते तयार करून जर झाडाला दिले तर ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असतात आणि झाडांची जी वाढ आहे ती लवकर होण्यासाठी मदत होते। शेणखताबरोबर आपण अजून एका खताचा वापर करणार आहोत, ते म्हणजे हे बटाट्याच्या सुकलेल्या साली आहेत। या बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या झाडांना भरपूर फुले फळे येण्यासाठी अत्यंत फायदेशीर उपयुक्त अशा आहेत, कारण झाडांना फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते या बटाट्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर झाडांना भरपूर फुले फळे ही लागण्यासाठी ही मदत होईल। बटाट्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही केळीच्या सालीचा देखील हा वापर करू शकता। झाडांना ही खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करणे हे आवश्यक असते। त्यामध्ये झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते। मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली तर साहजिकच आपली झाडे ही चांगली वाढत राहतात। त्याचबरोबर आपण झाडांना जी पण खते, पाणी देतो ते अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। आता आपण शेणखतापासून जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते जर आपण 1 मग घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतर त्याचा वापर हा करणार आहोत। आणि याच्यामध्ये आपण जी वस्तू मिक्स करणार आहोत ते म्हणजे हा खायचा चुना आहे। खायचा चुना हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर झाडांना केला तर झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच झाडावरती फुले फळे लागण्याचे प्रमाण देखील हे जास्त असते। मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे 1 लिटर जर तुम्ही खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 पाव चमचा एवढाच या चुन्याचा वापर हा करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। आता आपण हे जे खत देणार आहोत ते देण्यापूर्वी ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या अशा प्रकारे
मातीमध्ये ह्या व्यवस्थित याच्यातील पोषक तत्वे ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि हे जे शेणखत आणि चुन्यापासूनचे खत तयार केलेले आहे ते महिन्यातून एकदा 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही वांग्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन खूप सारी वांगी झाडावरती लागण्यासाठी ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।